हॅलो फ्रेंड्स, तर परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या शिव लर्निंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण मागच्या व्हिडिओमध्ये 2 गुणांचे प्रश्न स्टार्ट केले होते. 2 प्रश्न झाले होते, त्यानंतर आपण कंटिन्यू करत आहोत. बघा, पहिला प्रश्न दिलेला आहे. एका खोक्यात 5 स्ट्रॉबेरीची, 6 कॉफीची व 2 पेपरमिंटची चॉकलेट्स आहेत. त्या खोक्यातून एक चॉकलेट काढले तर चॉकलेट कॉफीचे असणे याची संभाव्यता काढा. इझी क्वेश्चन आहे, फक्त समजून घ्यायचा, वाचायचा, समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. नंबर दिलेत. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघा एक अशाच पद्धतीचा सेम क्वेश्चन सॉल्व केला होता. ज्यांनी पाहिले व्हिडिओ त्यांना माहिती असेल मे बी. बघा, 5 स्ट्रॉबेरीची, 6 कॉफीची आणि 2 पेपरमिंटची. आपल्याला आधी काय काढावे लागेल? यस काढावे लागेल, बरोबर. मग यस काढताना आपण काय करायचं? यस इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट काय आहे? 5 स्ट्रॉबेरीची. मग कोणतंही एखादं सिम्बॉल घ्यायचं, जे दिलेलं आहे सिम्बॉल. म्हणजेच बघा, स्ट्रॉबेरी म्हणून मी यस घेते. किती दिलेत पण स्ट्रॉबेरी? 5. मग S1, S2, S3, S4, S5, बरोबर. S5. त्यानंतर काय आहे? 6 कॉफीची. मग काय करणार? 6 कॉफी. मग कॉफीला आपण काय घेऊया? सी घेऊयात किंवा के घेऊयात, चालेल आपल्याला. सी घेऊयात आपण. 6 कॉफीची. मग C1, C2 ते C6पर्यंत घ्या, हे लिहून घ्या. C2 आणि 2 पेपरमिंटचे आहेत. पेपरचं काय करू? 2 पेपरमिंट म्हणजे P1, P2 आणि कर्ली ब्रॅकेट कंप्लीट, बरोबर. ब्रॅकेट कंप्लीट करायला विसरायचं नाही. हा करायचं, कारण यालाही मार्क असतात. नेहमी संभाव्यता ही कर्ली ब्रॅकेटमध्येच असते, म्हणजेच महिरूपी कंसातच असते. महिरूपी कंस पूर्ण करायचा. बघा, यस आपला मिळाला आपल्याला, बरोबर. म्हणून त्याच्यावरून काय करतो आपण? यस जेव्हा काढतो तेव्हा NS लिहितो, बरोबर. ब्रॅकेट NS किती झालं बघा? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. NS किती झाला? 13, बरोबर. पण आता संभाव्यता काय दिलेली आहे त्यांनी? बघा, त्या खोक्यातून एक चॉकलेट काढले तर चॉकलेट कॉफीचे असणे त्याची संभाव्यता काढायची. मग खोक्यातून एक चॉकलेट काढणे ही घटना आपण काय मानू? ए मानू, राईट. लिहून घ्यायचं पूर्णपणे. ही घटना ए आहे असं मानलं आपण, बरोबर. ए आहे. तर मग आपण काय करणार? चॉकलेट काढण्याची एक कॉफीचे चॉकलेट किती आहेत? 6, बरोबर. कॉफीचे चॉकलेट किती आहे? म्हणजेच एन किती येणार कॉफीचे चॉकलेट काढण्याची? बघा, एन आला, बरोबर. ए आपण ही घटना मांडली. एन किती येणार? म्हणजे चॉकलेट कॉफीचं विचारलंय. जर पेपरमिंटचं विचारलं एन किती आला असता? 2. पण इथं काय विचारलंय? कॉफीचे चॉकलेट्स किती आहेत? 6. म्हणून एन आपण काय घेतला? 6, राईट. आता आपल्याला एन आहे, NS आहे. आपल्या संभाव्यतेचा फॉर्म्युला माहिती आहे. P(A) इज इक्वल टू NA अपॉन NS, राईट. NA अपॉन N(S). व्हॅल्यू पुट करा. NA किती दिलेला आहे? 6 आणि NS किती दिलेला आहे? 13. आता अशा दोन्ही कोणत्या संख्या आहेत का? किंवा एक संख्या आहे का की ज्याने दोन्ही संख्यांना भाग जाईल? तर अशी कोणती, ज्याला 6 आणि 13ला भाग जाईल अशी कोणतीही संख्या नाही. मग त्याचं उत्तर काय असणार आहे? 6/13. मग एका ह्याच्यामध्ये लाईनमध्ये लिहून घ्या. म्हणून कॉफीचे चॉकलेट काढणे या घटनेची संभाव्यता 6/13 आहे, असं लिहायचं. बघा, हे सेंटेन्स लिहायला विसरायचं नाही, यालाही मार्क असतो अर्धा. आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. बघा, सेकंड क्वेश्चन आहे, खूप सोपं आहे. बघा, मार्च 2020 मध्ये विचारला आणि नोव्हेंबर 2020 मध्ये पण विचारला गेला होता, नोव्हेंबर 2020 मध्ये. बघा, फक्त हा खूप क्वेश्चन सोपा आहे. फक्त तुम्हाला जो ब्रॅकेट दिले त्यात व्हॅल्यू पुट करायचे असतात. क्वेश्चन आहे, चांगल्या रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला तर पुढील घटनेची संभाव्यता काढा. कृती दिलेली आहे त्यांनी. समजा एस हा नमुना अवकाश, म्हणजेच N(S) किती झाला? 52. घटना दिलेली आहे, काढलेला पत्ता लाल असणे. मग एकूण लाल पत्ते ब्रॅकेट बदामाचे पत्ते प्लस 13 चौकटचे पत्ते. बदामाचे पत्ते किती असतात? 13. हे प्रत्येकाला माहिती असायला पाहिजे. 13, बरोबर. मग येणे किती आला? 13 अधिक 13 किती झाले? 26, बरोबर. येणे किती आला? 13 आणि 13 26. चौकटचे पत्ते आणि 13 बदामाचे पत्ते, राईट. मग त्यानंतर PA काढायचा. PAचा फॉर्म्युला काय असतो? इथं खाली छेदस्थानी दिलेला NS. NSच्या वरती काय असतो? N(A). हे लिहायला फॉर्म्युला हा सर्वांचा पाठ असेल मे बी. NA अपॉन NS, बरोबर. आता इथं NS दिलाय, NA दिलाय. त्यानंतर पुढची स्टेप त्यांनी व्हॅल्यू ऑलरेडी पुट केलेला आहे. P(A) मध्ये 26/2.
मग पी ए किती येणार बघा. ह्या दोन्ही संख्येला एका संख्येने कोणत्या भाग जातोय का? जातोय बघा. 13 एके 13, 13 दुने 26 आणि 13 चोक 52. बरोबर. परत ह्या 2ला आणि 4ला एका संख्येने भाग जातोय. बे एक बे, बे दुने 4. मग खाली उत्तर काय राहिलं? 1/2. बरोबर. हा भाग देता आला पाहिजे. आपल्या व्हिडिओमध्ये आहेत ह्यापूर्वीचे व्हिडिओ, कसा भाग लावायचा, कोणत्या संख्येने कसं सॉल्व करायचं इझिली. अशा पद्धतीने खूप सोप्या पद्धतीने उत्तर येते. पी ए किती आला? 1/2. मग खाली म्हणून पी ऑफ ए इज इक्वल टू 1/2. तर आपण आजचा व्हिडिओ बघा इथे स्टॉप करूयात. खूप इझिली ज्या क्वेश्चन होता हा, अशाच पद्धतीने सॉल्व करायचा. व्हिडिओ इथे स्टॉप करूयात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जे कोणाचे मित्र मैत्रीण नातेवाईक बहीण भाऊ 10वीला असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा, जेणेकरून त्याला त्याचा नक्कीच उपयोग होईल. थँक्यू. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू आपण.